नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी महिलांना 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि आता याची अंतिम तारीखही निश्चित करण्यात आलेली आहे. या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या महिला अंतिम तारखेच्या आत ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांचा लाभ भविष्यामध्ये बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या तारखेच्या अगोदर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख म्हणजे शेवट तारीख काय आहे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ई-के-वाय-सीची सुविधा 18 सप्टेंबरपासून 2 महिन्याच्या कालावधीकरता उपलब्ध करण्यात आली आहे. ई-के-वाय-सीची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया यशस्वी पूर्ण केली आहे. इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-के-वाय-सी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी अंतिम दिनांक जो आहे तो 18 नोव्हेंबर 2025 देण्यात आलेला आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ई-के-वाय-सी कशी करायची याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.